हॅलो एव्हरीवन. आज आपण पोस्ट डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड आयन इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 4 स्टार्ट करणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लॉंग डेरिव्हेशन आहे पहा, वन बाय वन आपण समजून घेऊया याच्यामध्ये काय काय आहे. काय काय टर्म्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. स्टार्ट टू एंड लक्ष द्या म्हणजे ते कळेल. आता पहिल्यांदा आहे ना थोडासा जनरल फॉर्म लिहूया वीक ऍसिडचा. जनरली वीक ऍसिड रिप्रेझेंट कसं करतात पहा. HA is represented as weak acid आणि BOH is represented as weak base. पहा आता थोडंसं आपण ओस्मोल डायल्यूशन लॉ आपण वीक ऍसिड बद्दल लिहितोय. डेरिव्हेशन आहे ते आपण डिटेल पाहणार. लक्ष द्या. वीक ऍसिडला आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहोत HA ने. सपोज फॉर एक्झाम्पल हे जे वीक ऍसिड आहे ते जर आपण वॉटर मध्ये ऍड केलं तर आपल्याला या ठिकाणी डिसोसिएशन कसं पाहायला मिळणार आहे. H प्लस काय A मायनस. कळतंय सगळ्यांना. आता याचा आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहूया. वी नो दॅट हाऊ टू कॅल्क्युलेट द किंवा हाऊ टू राइट द डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय Ka. डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाने डिनोट केलं जातं. Ka ने डिनोट केलं जातं. आता ते लिहायचं कसं पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट डिवाइडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट मीन्स काय. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. आणि कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कॉन्सन्ट्रेशन हे स्क्वेअर ब्रॅकेटने रिप्रेझेंट करणार. कायम लक्षात ठेवा जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन राईट डाऊन करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट लिहिणं अपेक्षित आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इनटू इथं बरेच लोक प्लस लिहितात तर तिथं प्लस नाही लिहायचं. मल्टिप्लिकेशन आहे. Concentration of the product divided by the concentration of the reactant. Concentration of H plus into concentration of A minus divided by concentration of HA. लक्ष द्या. आपल्याला डिग्री ऑफ ओस्मोल डायल्यूशन लॉ वीक ऍसिड म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अल्फा. आपण ते पुढे जाणार आहे. पण त्याच्या आधी आपण आतापर्यंत काय शिकलो. जनरल फॉर्म लिहिला आपण वीक ऍसिडचा. जनरली वीक ऍसिड इज रिप्रेझेंटेड ऍज HA. जर ते आपण वॉटर मध्ये ऍड केलं तर आपल्याला त्या ठिकाणी H प्लस आणि A मायनस चं काय पाहायला मिळेल. डिसोसिएशन पाहायला मिळेल. नेक्स्ट आता याचा आपल्याला काय लिहायचं आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट कसं लिहिणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट डिवाइडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. फक्त लक्षात ठेवा इथं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय बघा. H म्हणजे H प्लस A मायनस यांच्या व्हॅल्यू आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. आता पहा मी आता थोडस रिप्रेझेंट करताना कसं लिहितोय पहा. इथपर्यंत आल्याच्या नंतर लागलं तर याला इक्वेशन नंबर काय म्हणा 1 म्हणा. पहा आतापर्यंत आपण काय डिराइव्ह केले. Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. याला आपण काय म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1. लुक एट इट. आता पहा सिमिलरली आता सेम याच्या पुढे काय करणार आहे. डबल रिएक्शन द्यावं लागेल तुम्हाला. वीक ऍसिड मीन्स काय HA कशामध्ये डिझॉल्व करतोय वॉटर मध्ये. काय पाहायला मिळेल आपल्याला H प्लस प्लस A मायनस आयन आपल्याला सोल्युशन मध्ये पाहायला मिळते. समजलं. आता थोडस इकडे लक्ष द्या. इथून जर्नी स्टार्ट होते पहा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. पहा ऍट टाइम t इज इक्वल टू 0 ला आपण असं कन्सिडर करतोय की याच्याकडे HA चे 1 मोल आहे. किती मोल आहे. 1 मोल आहे. ऍट टाइम t इज इक्वल टू 0 ला माझ्याकडे HA जो आहे तो 1 मोल ऑफ वीक ऍसिड आहे. मग ऍट टाइम t इज इक्वल टू 0 असताना याचं काहीच डिसोसिएशन झालं नाही म्हणून आपण काय म्हटलं याला झिरो डिसोसिएशन झालं. डिसोसिएट म्हणजे ब्रेक होणं म्हणजे अनआयोनाइज मॉलिक्यूलचं कन्वर्जन आयोनाइज मॉलिक्यूल मध्ये होणं म्हणजे सोल्युशन मध्ये आयन्स जनरेट होणं. डिसोसिएट म्हणजे ब्रेकिंग ऑफ द मॉलिक्यूल. पहा ऍट टाइम t इज इक्वल टू t ला मी असं कन्सिडर करतो की माझ्या 1 मोल मधून काही अल्फा पार्टिकल काय झाले डिसोसिएट झाले ब्रेक झाले. काय सांगितलं परत एकदा लक्ष द्या. ऍट टाइम t इज इक्वल टू t ला माझ्याकडे किती मोल होते 1 मोल होते. त्याच्यातून काही अल्फा पार्टिकल काय झाले बाळांनो डिसोसिएट झाले. म्हणजे H प्लस अल्फा डिसोसिएट झाला असेल आणि A मायनस चे अल्फा पार्टिकल काय झाले असतील डिसोसिएट झाले असतील. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला असेल. आता मी याच्याही पुढे जातो. ऍट कॉन्सन्ट्रेशन टर्मला मला कसं लिहिता येईल. कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणजे पहा
मोलॅरिटी सगळ्यांना माहिती आहे, मोलॅरिटी ही कॉन्सन्ट्रेशनची एक काय टर्म आहे. सो आता त्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन टर्म्स ऑफ ग्रॅम, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय द टोटल वॉल्यूम ऑफ सोल्यूशन, डिवाइडेड बाय द टोटल वॉल्यूम ऑफ सोल्यूशन. पण याला तुम्ही काय म्हणणार रे? मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी मीन्स काय? कॉन्सन्ट्रेशन. आता पहा, हे तुमचे नंबर ऑफ मोल्स आहे ना, याला काय म्हणणार तुम्ही? डिसोसिएट नंबर ऑफ मोल्स म्हणजे 1 मायनस अल्फा हा कॉन्सन्ट्रेशन मध्ये लिहायचंय. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय? 1 मायनस अल्फा डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन टर्म्स ऑफ कसं असतं ते? लिटर. आता मी याला व्हॉल्यूम आपल्याकडे माहित नाही म्हणून जस्ट आपण लिहूया V. पण टोटल नंबर ऑफ मोल्स 1 मायनस अल्फा डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन आपण V पकडूया. मग आता या H प्लस ला कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये कसं लिहिणार? अल्फा डिवाइडेड बाय V, कारण अल्फा हे नंबर ऑफ मोल्स आहे. याला कसं लिहिणार? अल्फा डिवाइडेड बाय V. मग आता मला ह्या टर्मला असं लिहिता येईल का रे बाळांनो? 1 मायनस अल्फा इंटू C लिहिता येईल का बघा बरं? 1 मायनस अल्फा इंटू C. असं का बरं? लक्ष द्या इकडे. 1 मायनस अल्फा डिवाइड बाय C म्हणजे 1 मायनस अल्फा म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे ना, नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय V म्हणजेच काय? मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन. म्हणून मी याला काय लिहिलंय? 1 मायनस अल्फा इंटू C. मग याला कसं लिहिता येईल का? अल्फा इंटू C. आता या ठिकाणी इथे नंबर ऑफ मोल्स किती आहे? 1 इंटू अल्फा, बरोबर ना? सो या ठिकाणी पहा बरं, अल्फा इंटू 1 अपॉन V म्हणजेच काय? नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. म्हणजे या ठिकाणी ही टर्म कोणाची आहे? कॉन्सन्ट्रेशनची. म्हणून याला काय म्हटलं मी? अल्फा इंटू C. याला पण लिहिता येईल आपल्याला अल्फा इंटू C. इथपर्यंत पार्ट सगळ्यांना क्लिअर झाला असेल की तुम्हाला अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. आणि ऑलरेडी ही 11th स्टँडर्डला आपण ऑलरेडी केमिकल इक्विलिब्रियम मध्ये शिकलेलो आहे. आता पहा या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे बघा बरं? Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय रे? A मायनस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha. आता फक्त आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायच्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला अल्फा इंटू C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला अल्फा इंटू C, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला जराशी फार कॉम्प्लेक्स होत असेल तर फॉर एक्झाम्पल इथपर्यंतच राहू द्या, ठीक आहे? लागलं तर आपण ही टर्म आपण पुढे रिअरेंजमेंट करूया, काही अडचण नाही. ऍट कॉन्सन्ट्रेशन, मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम. इकडे पण नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम, इकडे पण नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम. सेम पॅटर्न मी जो इथं आधी केला होता तो आपल्याला पुढे करायचा आहे नेक्स्ट इक्वेशन मध्ये. पण आपण आता इथे जर तुम्हाला कॉम्प्लेक्स कन्फ्यूज होत असेल तर आपण ती टर्म नेक्स्ट पुढच्या स्टेपला करूया. सो आता इकडे लक्ष द्या. फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट, आपल्याला काय मिळतंय बघा फ्रॉम इक्वेशन 1. सो Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha. व्हेरी गुड बाळांनो. आता फक्त आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करायचे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे अल्फा डिवाइडेड बाय V. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha ची देखील तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे. आता फक्त व्हॅल्यू पुटअप करा आणि काय मिळतंय ते सांगा. हे मी रब करतो, सायमल्टेनियसली तुम्ही लिहून घेणारच आहे. आता पहा या ठिकाणी Ka इज इक्वल टू, परंतु कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ची व्हॅल्यू काय रे? अल्फा डिवाइडेड बाय V. सो अल्फा डिवाइडेड बाय V. आता इथे मी डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू लिहितोय, मग मी तो राऊंड ब्रॅकेटने एक्सप्लेन केला तरी चालेल, राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहिलं तरी चालेल. फक्त जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटच वापरावं लागेल, हे लक्षात ठेवा. त्याच्या व्हॅल्यू तुम्ही राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, काही अडचण नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस ची व्हॅल्यू काय आहे? अल्फा डिवाइडेड बाय V. सो डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha ची व्हॅल्यू काय? 1 मायनस अल्फा डिवाइडेड बाय V. 1 मायनस अल्फा डिवाइडेड बाय V. याला लागला तर मोठा स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया. आता सिंपल मॅथमॅटिक्स वापरायचे पहा. अल्फा डिवाइडेड बाय V मल्टिप्लाय बाय अल्फा डिवाइडेड बाय V. म्हणजे याला मी असं लिहू शकतो का रे? अल्फा स्क्वेअर डिवाइडेड बाय V स्क्वेअर डिवाइडेड बाय
1 मायनस अल्फा डिवाइडेड बाय v ॲज इट इज. पाय किती सोपा आहे. आता आपल्याला या ठिकाणी अल्फा स्क्वेअर आणि v स्क्वेअर आणि v कॅन्सल होतील. सो v स्क्वेअर आणि v जर कॅन्सल झाला तर आपल्याला काय मिळते बघा. सो या ठिकाणी मी हा वाला पार्ट जो आहे तो रब करतो, म्हणजे याचं काम झालं. सायमल्टेनियसली तुम्ही लिहित चला. मग आता आपल्याला या ठिकाणी इथं बसेल खाली. सो ka इज इक्वल टू काय मिळालं, अल्फा स्क्वेअर डिवाइडेड बाय v डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. एवढंच राहिले, कारण हा ह्या v स्क्वेअर मधला एक v आणि इथला v कट झाला तर खाली इथं v च राहिला आणि 1 मायनस अल्फा ॲज इट इज. आता लक्ष द्या, हा जो अल्फा 1 मायनस अल्फा आहे तो कुठे शिफ्ट होणार आहे, या ठिकाणी v बरोबर शिफ्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कसं लिहिता येईल, ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डिवाइडेड बाय v इनटू 1 मायनस अल्फा. आता हे जर शिफ्टिंग तुम्हाला जर कळत नसेल तर मी या ठिकाणी असं शिफ्टिंग करतोय पहा. a डिवाइड बाय b, b डिवाइड बाय c, c डिवाइड बाय d. a बरोबर कोण जाणार, d जाणार. b बरोबर कोण जाणार, c जाणार. इथं पण ॲज इट इज आहे, फक्त इथं कसं आहे a डिवाइड बाय b, b डिवाइड बाय c चा. मग या ठिकाणी b बरोबर कोण गेला, c गेला. सो अशा पद्धतीने ते रिअरेंजमेंट केलेली आहे. सो आता इकडे लक्ष द्या बाळांनो, फार सिंपल आहे. आता पहा, याला जर आपण थोडंसं स्प्लिटिंग केलं तर आपल्याला काय मिळेल, 1 डिवाइड बाय v इनटू अल्फा स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस अल्फा. आता मी आधीच तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून माझं झालंय की या ठिकाणी 1 अपॉन v ला c लिहू शकतो का, कारण v मी या ठिकाणी 1 अपॉन v इज इक्वल टू c. कसा, तर नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी किती आहे, 1 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजेच v. म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजेच काय, मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी म्हणजेच काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. सो अगेन म्हणजे या 1 अपॉन v ला काय लिहू शकतो आपण, c. सो c इनटू काय आलं, अल्फा स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस अल्फा. आता थोडासा अजून एक चेंज करायचा आहे या ठिकाणी. सो 1 मायनस जो अल्फा आहे, अल्फा मीन्स काय, तर या ठिकाणी जो अल्फा आहे तो डिसोसिएट नंबर ऑफ पार्टिकल जे असतात ते व्हेरी व्हेरी स्मॉल असतात. म्हणजे जो या ठिकाणी अल्फा आपण घेतोय तो खूप स्मॉल आहे, कारण माझ्या गिवन मोल मधून काही पार्टिकल डिसोसिएट होणार आहे. ते पार्टिकल 0 पॉइंटच्या फॉर्म मध्ये डिसोसिएट होणार आहे. म्हणजे खूप निग्लिजिबल, थोड्याफार प्रमाणात माझे पार्टिकल काय होतील बाळांनो, डिसोसिएट होतील. म्हणजे माझ्याकडे जर 1 मोल असेल तर त्याच्यातून काही 0 पॉइंट समथिंग पार्टिकल काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. वी नो दॅट 1 मायनस 0 म्हणजेच काय, 1 आहे. म्हणजे या ठिकाणी 1 मायनस अल्फा इज इक्वल टू काय करू शकतो मी, काय लिहू शकतो, 1. कारण हे जे काही डिसोसिएशन होणार आहे ही 0 पॉइंट समथिंग होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फा इज व्हेरी स्मॉल. मग 1 मायनस अल्फाला काय लिहिले आपण, 1. सो ka इज इक्वल टू c इनटू अल्फा स्क्वेअर डिवाइड बाय काय, 1. जर आपण आता या ठिकाणी कसं लिहिणार, ka इज इक्वल टू c इनटू अल्फा स्क्वेअर. आपण ओसवर्ड डायल्यूशन लॉ पाहतोय. आपण काय पाहतोय बाळांनो, ओसवर्ड डायल्यूशन लॉ. आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट काय करायचं आहे, अल्फा कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्ष द्या, इकडे जी टर्म कॅल्क्युलेट करायची ती कुठे आली पाहिजे, लेफ्ट हँड साइडला. टोटल टर्म घ्या, c इनटू अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय, k. मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, अल्फा स्क्वेअर. त्याच्याबरोबर c कसा आहे, मल्टिप्लाय. तिकडे काय होणार, डिवाइड. ती टर्म मी इथे दाखवतो पुढे, ठीक आहे. सो बघा, थोडंसं लॉंग डेरिव्हेशन आहे पण एकदम सिंपल आहे. मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, अल्फा, त्याच्याबरोबर c काय, मल्टिप्लाय. तिकडे काय होणार, डिवाइड. म्हणजे इथं कसं लिहिता येईल आपल्याला, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू ka डिवाइड बाय c. आता या ठिकाणी मला अल्फा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे का, नाही. मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, अल्फा. म्हणजे याचं मला काय घ्यावं लागेल, अंडर रूट घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी मी कसं लिहिणार, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ka डिवाइड बाय c. दिस इज द ओस्टवर्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड. फायनल कंप्लीट झालं बाळांनो. हा वाला पार्ट तुम्ही लिहून घेतलाच असेल. सो इथपर्यंतचा पार्ट, इथपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित आलात तर तुम्हाला 2 ते 3 मार्क्स इझिली मिळून जातील. एकदम सिंपल आहे. सिंपल वेने मी तुम्हाला काय केलं, एक्सप्लेन केलं. सेम पार्ट आहे, सेम वीक बेस साठी सुद्धा असंच करायचंय. एकदम फार अवघड नाहीये. के च्या जागी काय येणार आहे, फक्त केबी येणार आहे. आणि इथं जस्ट आणि एक रिएक्शन दिली होती पहा HA साठी. तर इथं आपण वीक बेस, वीक ऍसिडला काय लावणार, HA. आणि वीक बेसला काय लिहिणार, जनरल फॉर्म मध्ये BOH.
तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये वीक बेस साठी डेरिव्हेशन आपण एक्सप्लेन करूया. आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय एक्सप्लेन केलं, वीक ऍसिड. फायनली आपल्याला काय मिळाले, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Ka डिवाइड बाय C. याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहे. फार अवघड नाहीये, ते पण एकदम सिंपल पार्ट आहे. ठीक आहे, सो थांबूया आपण, काय अडचण